26 वर्षांच्या सहजीवनानंतर लग्नाच्या वाढदिवशीच नागपुरात पती पत्नीची आत्महत्या, बेरोजगारी आणि मूलबाळ होत नसल्यानं संपवलं जीवन. बुलढाण्यामध्ये अज्ञात आजाराचं थैमान, लोकांना अचानक पडते टक्कल, आरोग्य विभागाकडनं सर्वेक्षण सुरू. अंजली दमानियांकडनं व्यंकटेश्वरा कंपनीचं स्टेटमेंट पोस्ट, धनंजय मुंडेंच्या पत्नी राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराडचं संचालक म्हणून नाव, अजून कोणता पुरावा हवा, दमानियांचा सवाल. धनंजय मुंडेंनी आमची जागा हडपली, सारंगी महाजनांचा गंभीर आरोप, तर योग्य न्याय केला जाईल, मुख्यमंत्र्यांनी आपल्याला शब्द दिल्याची सारंगी यांची माहिती. संतोष देशमुखांच्या हत्येच्या 2 दिवस आधीपर्यंत सुरेश धस वाल्मिक कराडच्या संपर्कात होते, राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींचा गंभीर आरोप, तर सीडीआर बाहेर काढा, धसांचं थेट आव्हान. शरद पवारांच्या 7 खासदारांना सोबत येण्याची सुनील तटकरेंची ऑफर, सुप्रिया सुळेंनी प्रफुल्ल पटेलांकडे तटकरेंबाबत व्यक्त केली नाराजी, तर तटकरेंकडनं आरोपांचं खंडन. आपला पक्ष सत्तेत जाणार असल्याच्या बातम्या केवळ अफवा, सत्तेत जाण्यापेक्षा जे सोबत येतील त्यांना घेऊन लढणं पसंत करू, शरद पवारांचं भाष्य. सलमान खान दाऊद इब्राहिम सोबतच्या कथित संबंधांमुळे बाबा सिद्दीकींची हत्या, बिल्डर लॉबी हत्या प्रकरणात असल्याच्या आरोपात तथ्य नाही, मुंबई पोलिसांच्या आरोपपत्रात दावा. 8 वर्षांच्या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू, कर्नाटकातल्या शाळेत शिक्षिकेला वही दाखवताना अचानक आला हार्ट अटॅक. आणि सिडकोकडनं 26,000 घरांच्या किमती जाहीर, जास्तीच्या किमतीवरनं सर्वसामान्यांची नाराजी, आढावा घेऊन अधिकच्या किमती कमी करू, संजय शिरसाट यांची ग्वाही.